Cancer Healer Center, a new beginning. जरांगेंनी सांगितले मुंडे आणि कराड सोबतच्या भेटीची कहाणी। निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडने माझी भेट घेतली। दोघेही उशिरापर्यंत भेटीसाठी थांबले होते, जरांगेंचा दावा। अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद। गेले 4 दिवस त्यांच्यावर काम केलंय। भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा। दमानी यांचं ट्विट। धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तरी संधी मिळेल याची भुरळ वाट बघत असतील सर्वजण एकाच माळेचे मणी। अंजली दमानी यांची राष्ट्रवादीतील नेत्यांवर टीका। पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी कृष्ण आंधळे फरार। आरोपींविरोधातील पुरावे नष्ट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी यंत्रणेची। धनंजय देशमुख आक्रमक। पंचांना लाथ मारणं योग्य नाही, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची प्रतिक्रिया। तर मला शिवीगाळ झाल्यानं टोकाचं पाऊल उचलावं लागलं, शिवराज राक्षेचं स्पष्टीकरण। शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केलं। पंचांना दोन्ही पैलवानांना चूक दाखवायला पाहिजे होती, काका पवारांकडून नाराजी व्यक्त। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बाद घोषित केल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचालाच लाथ मारली, तर अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडनंही पंचांचा निर्णय मान्य नसल्यानंच मैदान सोडलं। दोघांवरही 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई। माझ्या मुलावर कारवाई केली तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर कारवाई करा, शिवराजच्या कुटुंबियांची मागणी। काका पवारच्या तालमीत असल्यानंच मुलावर अन्याय झाल्याचा आरोप। दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली। साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या, तर शिर्डीतील एका तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला, गंभीर जखमी असल्याची माहिती। फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाण्यास कसली भीती वाटते, असं काय घडलंय? राऊतांचं खोचक सवाल। तर ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा टोपलीभर लिंबू मिळाले, रामदास कदमांकडून राऊतांना खोचक उत्तर। अर्थमंत्री पदावरील व्यक्ती खडूसच असते, संजय राऊतांचा निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा। महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं भलं कसं होणार? अर्थसंकल्पावरून राऊतांची मोदी सरकारवर टीका। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार। पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता। सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का, याकडे लक्ष। सोलापूरनंतर सांगलीतील ग्रामपंचायतीत ईव्हीएमला विरोध, मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या। वाळवा तालुक्यातील बहे ग्रामसभेत एकमतानं ठराव। इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द। राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या 158वर। संशयित रुग्णांपैकी 127 रुग्णांमध्ये जीबीएस आजाराचं निदान, तर उर्वरित रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं। 5 संशयास्पद रुग्णांची मृत्यूची नोंद। आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्याही पोटात बाळ। बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात महिलेची प्रसूती। पोटात बाळ असलेल्या बाळावर अमरावतीमध्ये पुढील उपचार होणार। Cancer Healer Center, a new beginning.